नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 2 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, इंद्र 2025 हा भारत आणि कोणत्या देशाचा द्विपक्षीय नौदल सराव आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रशिया। इंद्र 2025 हा भारत आणि रशिया या दोन देशांचा द्विपक्षीय नौदल सराव आहे। याबद्दल आपण अजून माहिती जाणून घेऊयात। 28 मार्च ते 2 एप्रिल 2025 दरम्यान त्यांच्या द्विपक्षीय सागरी सरावाच्या 14व्या आवृत्तीचे आयोजन चेन्नईच्या किनारपट्टीवर केले जाणार आहे। हा सराव दोन्ही देशातील समुद्री सहकार्य मजबूत करणे, तांत्रिकीय समन्वय वाढविणे आणि राजनैतिक संबंधांना अधिक दृढ करणे यासाठी आयोजित केला जात आहे। या सरावाची सुरुवात 2003 मध्ये झाली होती। हा सराव 2 टप्प्यात होणार आहे। चेन्नईमध्ये हार्बर फेज 28 ते 30 मार्च दरम्यान आणि बंगालच्या उपसागरात समुद्री फेज 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान। आता आपण रशियाबद्दल जाणून घेऊयात। रशिया हा पूर्व युरोप आणि उत्तर आशियामध्ये पसरलेला देश आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे। असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी आहे, म्हणजे फक्त 14,29,05,200 एवढी रशियाची लोकसंख्या आहे। रशियाची राजधानी आहे मॉस्को। रशियाचे राष्ट्रप्रमुख आहेत व्लादिमीर पुतिन। रशियाचे पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्टिन। येथे चलन वापरले जाते रशियन रुबल। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या टॉप 10 यादीत स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रोशनी नादर। रोशनी नादर या हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या टॉप 10 यादीत स्थान मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत। याबद्दल आपण अजून माहिती बघूयात। अलीकडेच हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 जाहीर केली आहे। रोशनी नादर यांचा समावेश श्रीमंत महिलांच्या यादीत करण्यात आला आहे। या यादीत समावेश होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत। त्यांचा क्रमांक 5वा आहे। त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे आणि भारतातील 3ऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती देखील आहेत। त्या HCL टेक्नॉलॉजीच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहे। त्यांची एकूण संपत्ती 23.5 लाख कोटी म्हणजे 40 अब्ज US$ एवढी आहे। आता आपण हुरुन ग्लोबल रिच लिस्टबद्दल जाणून घेऊयात। याद्वारे जगभरातील अब्जाधीशांची यादी प्रदान केली जाते। हे हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रकाशित केले आहे। पहिली आवृत्ती 2012 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती। आता आपण हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटबद्दल जाणून घेऊयात। ही एक जागतिक संशोधन संस्था आहे। या इन्स्टिट्यूटची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली व याचे मुख्यालय शांघाय, चीन येथे आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, संगणक दीदी केंद्रे आणि दीदी की दुकान उपक्रम कोणत्या संस्थांद्वारे चालविले जाणार आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रामीण विकास मंत्रालय आणि युनिसेफ यांच्याद्वारे संगणक दीदी केंद्रे आणि दीदी की दुकान हे उपक्रम चालविले जाणार आहेत। अलीकडेच ग्रामीण विकास मंत्रालय आणि युनिसेफ युवा यांच्यात एक करार झाला आहे। ग्रामीण भारतात उपजीविकेच्या संधी निर्माण करणे आणि महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे। या भागीदारी अंतर्गत आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानमध्ये संगणक दीदी केंद्रे आणि दीदी की दुकान उपक्रम सुरू केले जाणार आहेत। आता आपण संगणक दीदी केंद्रांबद्दल जाणून घेऊयात। ही केंद्रे पंचायत स्तरावर स्थापन केली जातील आणि ते महिलांद्वारे चालविले जाणार आहेत। त्याचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण समुदायांना डिजिटल साक्षरता प्रदान करणे आणि त्यांना तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आहे। या केंद्रांद्वारे ग्रामीण महिला आणि तरुणांना संगणक आणि इंटरनेट वापरण्यास शिकविले जाणार आहेत। आता आपण दीदी की दुकानबद्दल जाणून घेऊयात। स्थानिक उत्पादने विकण्यासाठी किरकोळ दुकाने याद्वारे सुरू केली जाणार आहेत। आता आपण युनिसेफबद्दल जाणून घेऊयात। युनिसेफचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड।
ही संयुक्त राष्ट्रांची एक एजन्सी आहे. ही संस्था मुलांच्या विकासासाठी कार्य करते. युनिसेफची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी करण्यात आली. युनिसेफचे मुख्यालय न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स येथे आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 4 आहे, भारतीय सैन्याने माजी प्रचंड प्रहार नावाचा तिरंगी सराव कोठे आयोजित केला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. माजी प्रचंड प्रहार नावाचा तिरंगी सराव अरुणाचल प्रदेश येथे आयोजित केला होता. हा सराव यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये आयोजित केलेल्या पूर्वी प्रहारवर आधारित आहे. आता आपण भारताचे इतर देशांसोबत झालेले सराव बघूयात. संप्रीती हा सराव भारत आणि बांगलादेशमध्ये झाला. मित्रशक्ती श्रीलंकासोबत, स्लिनेक्स सराव श्रीलंकासोबत, सूर्यकिरण नेपाळसोबत, हँड इन हँड हा सराव चीनसोबत, इम्बेक्स हा सराव म्यानमारसोबत व इमकॉर हा सराव म्यानमारच्या नौदलासोबत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5 आहे, कोणत्या संस्थेच्या उपकंपनीने भारत इंटरफेस फॉर मनी भीम 3.0 ॲप लॉन्च केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NPCI भीम सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच NBSL या कंपनीने भारत इंटरफेस फॉर मनी भीम 3.0 हे ॲप लॉन्च केले आहे. याबद्दल आपण एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या NPCI भीम सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच NBSLने अधिकृतपणे भारत इंटरफेस फॉर मनी भीम 3.0 लॉन्च केले आहे. भीम 3.0 बहुभाषिक समर्थन, ऑप्टिमाइज्ड लो कनेक्टिव्हिटी व्यवहार, खर्च विभाजन आणि खर्च विश्लेषण यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश करते. या अपग्रेडचे उद्दिष्ट संपूर्ण भारतात आर्थिक समावेशन, प्रवेश, योग्यता आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांना चालना देणे आहे. भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या आर्थिक देवाणघेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. आत्तापर्यंत हे ॲप 1,40,40,00,000 जणांनी मोबाईलवर डाउनलोड केले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6 आहे, एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोण अव्वल ठरले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड म्हणजेच RSPB हे एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये अव्वल ठरले आहे. एक आठवडाभर चाललेल्या या चॅम्पियनशिपमध्ये 188 बॉक्सर्सनी 24 राज्य युनिट्सचे प्रतिनिधित्व केले होते. 10 वजनी गटांनी यामध्ये भाग घेतला होता. 8वी एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप गौतम बुद्ध विद्यापीठ ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आली होती. भारतीय बॉक्सिंग फेडरेशन BFI आणि UP बॉक्सिंग असोसिएशन UPBA याद्वारे ही चॅम्पियनशिप आयोजित केली गेली. या चॅम्पियनशिपमध्ये रेल्वे बोर्डाने 5 सुवर्ण व 4 कांस्य पदके जिंकली. हरियाणाने 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले. या चॅम्पियनशिपची सुरुवात 2016 मध्ये करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7 आहे, अलीकडेच सुरू झालेली लिबा ही कोणत्या 2 देशांमधील एक व्यावसायिक संघटना आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि श्रीलंका. अलीकडेच लंका इंडिया बिझनेस असोसिएशन म्हणजेच लिबा सुरू करण्यात आली आहे. याची स्थापना भारतीय उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेतील इतर प्रमुख व्यावसायिकांनी केली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आर्थिक सहकार्याला चालना देणे हे लिबाचे मुख्य उद्दिष्ट आहे. लिबाचे कार्य आहे व्यापारी आणि व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधींना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजक आणि व्यवसायांना त्यांची कौशल्य आणि क्षमता वाढविण्यासाठी मदत करणे. आता आपण श्रीलंकेबद्दल जाणून घेऊयात. श्रीलंकेला सिलोन म्हणून देखील ओळखले जाते. श्रीलंकेची राजधानी आहे विधानसभेची राजधानी आहे श्री जयवर्धनेपुरा कोट्टे व कार्यकारी आणि न्यायिक राजधानी आहे कोलंबो. श्रीलंकेमध्ये चलन वापरले जाते श्रीलंकन रुपया. येथील अध्यक्ष आहेत अनुरा कुमारा दिसानायके व येथील पंतप्रधान आहेत हरिनी अमरसिरिया. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8 आहे, 34वा सरस्वती सन्मान 2025 कोणाला दिला जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना 34वा सरस्वती सन्मान दिला जाणार आहे. स्वामीनारायण सिद्धांत सुधा या संस्कृत ग्रंथासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुस्तकात भारतीय तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भद्रेशदास स्वामी हे संस्कृत विद्वान आणि तत्त्वज्ञ आहेत. आता आपण सरस्वती सन्मानबद्दल जाणून घेऊयात. याची स्थापना 1991 मध्ये झाली. के बिर्ला फाउंडेशनतर्फे दरवर्षी हे सन्मान आयोजित केले जातात. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या भाषांमध्ये गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीला हे सन्मान दिले जातात. सर्वात प्रथम 1991 मध्ये डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांना हा सन्मान देण्यात आला व 2023 मध्ये प्रभा वर्मा यांना त्यांच्या मल्याळममधील रौद्र सात्विकम कादंबरीसाठी सरस्वती सन्मान देण्यात आला. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9 आहे. इंडियन बँक्स असोसिएशन IBAचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A CS सेट्टी. CS सेट्टी यांची इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. अलीकडेच चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी यांची इंडियन बँक्स असोसिएशनने निवड केली आहे व IBAच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते SBIचे देखील अध्यक्ष आहेत. यासोबतच 3 उपाध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. आता आपण इंडियन बँक्स असोसिएशनबद्दल जाणून घेऊयात. ही भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांची एक प्रतिनिधी संघटना आहे. 26 सप्टेंबर 1946 रोजी इंडियन बँक्स असोसिएशनची मुंबईत स्थापना करण्यात आली. यामध्ये 247 बँकिंग कंपन्या सदस्य आहेत. आता आपण SBI बद्दल जाणून घेऊयात. SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. SBIचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे व SBIचे सध्याचे अध्यक्ष आहेत चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी व आता त्यांना IBAचे अध्यक्ष म्हणून देखील नियुक्त करण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे. म्यानमारमधील भूकंप मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C ऑपरेशन ब्रह्मा. म्यानमारमधील भूकंप मदतीसाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. नुकताच म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यासाठी भारताने म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत भारताने 15 टन मदत वस्तू पाठविल्या आहेत, ज्यात तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग्स, फूड पॅकेट्स, हायजीन किट, जनरेटर आणि औषधांचा समावेश आहे. थायलंडचे पंतप्रधान पायतोगटार शिनावात्रा यांनी भूकंपामुळे आणीबाणी जाहीर केली आहे. आता आपण भारताने केलेले इतर ऑपरेशन्स बघूयात. ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तानातून भारतीय आणि अफगाण नागरिकांना वाचविण्यासाठी सुरू केले होते. ऑपरेशन गंगा हे युक्रेन रशिया युद्धात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आले होते. ऑपरेशन वंदे भारत हे कोविड-19मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आले होते. ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप मदत आणि बचाव यासाठी सुरू करण्यात आले होते व ऑपरेशन सद्भाव टायफून यागीमुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी सुरू करण्यात आले होते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.